गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी अक्षय पाठक पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या युट्यूब चॅनल पाठक ग्लोबल स्टडी सेंटर मध्ये. आज आपण बदल म्हणून एक नवीन टॉपिक जो आहे तो ह्या ठिकाणी घेतलेला आहे. आता सगळ्याला माहिती आहे एक जो टॉपिक आहे ह्याबद्दल सगळ्याला माहिती आहे काय हे काय आपले जीडीपी. आणि हा जो काही जीडीपी आहे हा जीडीपी म्हणजे काय. अनेक जणांना इकॉनॉमिक्स मध्ये हा क्वेश्चन असतो की जीडीपी म्हणजे काय, जीडीपी कसा मोजला जातो, हे घटक जे ते ह्या ठिकाणी आपल्याला बघायचे. जीडीपी एक असतं आणि एक असते जीएनपी. आणि मग जीडीपी जीएनपी प्लस ह्यामध्ये असते एक एनएनपी आणि प्लस ह्यामध्ये असते एनडीपी. हे चार घटक जे आहेत ते ह्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे. म्हणजे जीडीपी कशाला म्हणतात, जीएनपी कशाला म्हणतात, एनडीपी कशाला म्हणतात आणि एनएनपी कशाला म्हणतात, हे घटक जे आहेत ते आज आपल्याला इकॉनॉमिक्स मधले हे महत्त्वाचे घटक जे आहेत ते ह्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ जर अत्यंत लक्षपूर्वक जे ते ऐका. आणि पहिले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ बघितल्यानंतर ना ते सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण बघितलं की आपण संविधानाचा जो काही पहिला टॉपिक जो तो घेतलेला आहे त्याची प्लेलिस्ट जी आहे ती युट्यूब मध्ये आहे की संविधानाची निर्मिती हा जो काही पहिला जो काही टॉपिक आहे आपला हा संपवण्यासाठी आपण 5 व्हिडिओ केलेले आहेत. म्हणजे इतक्या डिटेल मध्ये फक्त एक व्हिडिओ बनवण्यासाठी 5 व्हिडिओ जे ते केलेले आहेत आपण. म्हणजे इतक्या डिटेल मध्ये पहिला टॉपिक जो आहे तो 5 व्हिडिओ मध्ये आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. व्हिडिओ मोठे त्यामुळे असाच व्हिडिओ जो आहे हा जीडीपी आणि जीएनपी बद्दल देखील आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे. आता अनेक जण म्हणतात जीडीपी जीएनपी एनएनपी काय आहे हे नेमकं, कशाला म्हणतात ह्या गोष्टी, हे काय आहेत, हे इकॉनॉमिक्स मधले हा फॅक्ट कशाशी संबंधित आहे. पहिला म्हणजे आता जीडीपी जे आहे, आता पहिल्यांदा घेऊ आपण जीडीपी. जीडीपी म्हणजे काय हा पहिल्यांदा बघू. जीडीपी म्हणजे काय, ह्याला म्हणतो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आता जीडीपीचा लॉंग फॉर्म काय आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हा जीडीपीचा लॉंग फॉर्म आहे आपल्या. मग जीडीपी म्हणजे काय, आता हे बाकी हे सोडून द्या, हे ग्रॉस आणि हे डोमेस्टिक हे सोडून द्या. या ठिकाणी एक शब्द आहे खालचा, हे पी म्हणजे काय, प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय, उत्पादन. कंपनीने किती उत्पादन केलेलं आहे हे या ठिकाणी आपण मोजत असतो. असं अनेक जण सांगतात की जीडीपी मध्ये नफा मोजला जातो कंपनीचा, जे की चुकीचं आहे. कंपनीला जो नफा झालेला आहे तो जीडीपी नसतो, कंपनीने किती उत्पादन केलेलं आहे हे ह्यामध्ये मोजलं जातं. पहिल्यांदा ही गोष्ट जी ती लक्षात ठेवा. जीडीपी मध्ये अनेक जण म्हणतात हे पी म्हणजे प्रॉफिट असेल, प्रॉफिट नाही, हे प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय, उत्पादन. हे जीडीपीचं लॉंग फॉर्म काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जे आहे अशा पद्धतीने बनलेलं आहे. म्हणजे ह्यामध्ये महत्वाचं असं आहे की जीडीपी मध्ये मोजतात काय, ह्यामध्ये आपण उत्पादन मोजतो. काय मोजतो आपण, उत्पादन जे आहे कंपनीचं हे उत्पादन ह्या ठिकाणी मोजत असतो. प्रॉफिट मोजत नाही कधी आपण. ह्यामध्ये प्रॉफिट हा कधीही मोजला जात नसतो जीडीपी मध्ये. हे महत्वाचं आहे ह्या ठिकाणी. हे दोन्ही घटक लक्षात ठेवा. जीडीपी मध्ये काय मोजायचं, पहिल्यांदा उत्पादन मोजायचं, प्रॉफिट मोजायचं नाही. म्हणजे कंपनीने किती उत्पादन घेतलेलं आहे हे मोजलं जातं जीडीपी मध्ये. कंपनीला किती नफा झाला हे मोजलं जातं नाही. मग आता बघूया जीडीपी मोजायचं कसं. आता जीडीपी म्हणजे काय हे कळलं, त्यामध्ये काय मोजतात हे कळलं. जीडीपी म्हणजे काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. त्यामध्ये काय उत्पादन मोजलं जातं. हे दोन्ही घटक या ठिकाणी आपल्याला समजले. मग जीडीपी मोजायचं कसं. आता समजा आपला एक देश आहे, आपला इंडिया जो काही देश आहे त्यामध्ये अनेक कंपन्या ह्या ठिकाणी स्थापन झालेल्या आहेत. मग त्यामध्ये काही इंडियन कंपन्या पण आहेत आणि काही अन्य देशाच्या कंपन्या देखील आपल्या या ठिकाणी असलेले दिसून येतात. समजा आपले जीडीपी काढायचं आपल्या देशाचं किती झालेलं आहे. मग ह्यामध्ये कोणकोणत्या कंपन्या, एक एक्झाम्पल घेऊ आपण. ह्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्या, समजा ह्या ठिकाणी जिओ आहे, एअरटेल आहे, जिओ आहे, एअरटेल आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आणखी म्हटलं तर काय की एक समजा स्पेसएक्स नावाची कंपनी, स्पेसएक्स ही जी काही कंपनी ही देखील आहे या ठिकाणी. आणि आता ह्या 3 कंपन्या आपल्या देशात आहेत असं आपण समजूया. अनेक कंपन्या आहेत ह्या ठिकाणी. मग हे केवळ एक्झाम्पल म्हणून ह्या ठिकाणी घ्यायचं आपल्याला. आता ह्या जे काही कंपन्या आहेत ह्यांनी किती उत्पादन केलं, समजा हे जीडीपी काढायचं आपल्याला 2024चा. कितीचा काढायचा आहे, 2024चा जीडीपी काढायचा आहे आपल्याला. असे एक एक्झाम्पल म्हणून घेऊयात. म्हणजे काय मोजलं जातं हे समजेल तुम्हाला ह्या ठिकाणी आणि कसं मोजायचं असतं. मग जीडीपी मध्ये मोजत असताना आता आपल्या देशामध्ये कोणत्या 3 कंपन्या आहेत, ह्या 3 कंपन्या आहेत. मग ह्या स्पेसएक्सने काय केलं, 2024 मध्ये ह्यांनी उत्पादन किती केलं. समजा स्पेसएक्सने समजा 50 रुपयाचं उत्पादन केलेलं आहे. जिओने किती उत्पादन केलंय, जिओचं
जिओने उत्पादन केलं समजा 100 रुपयाचं उत्पादन जिओने केलेलं आहे आणि एअरटेलने किती केलेलं आहे, एअरटेलने समजा त्या ठिकाणी 150 रुपयाचं उत्पादन जे केलेलं आहे. हे उत्पादन केलेलं आहे, प्रॉफिट केलेलं नाही. प्रॉफिट किती झालं, नफा किती झाला कंपनीला, मी हे सांगितलं नाही त्या ठिकाणी तुम्हाला. या कंपनीने किती वस्तूचं किती किंवा ज्या वस्तूचं त्यांनी उत्पादन केलेलं आहे त्या वस्तूचं मूल्य किती आहे हे ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता हे देखील सांगतो मी, जीडीपी असेल त्यामध्ये कोणती किंमत घ्यायची असते. पहिल्यांदा सांगा, जीडीपी मध्ये कोणती किंमत घेतो आपण, जीडीपी मध्ये कधीही अंतिम मूल्य घ्यायचं असतं. कोणतं मूल्य, वस्तूचं अंतिम मूल्य काय असतं जीडीपी मध्ये, वस्तूचं अंतिम मूल्य. आता क्वेश्चन असतो की जीडीपी मोजत असताना हे वस्तूचं कोणतं मूल्य घेतलं जातं, प्राथमिक मूल्य, मध्यम मूल्य, अंतिम मूल्य किंवा यापैकी नाही. मग माहिती पाहिजे की जीडीपी जो मोजला जातो तो त्या वस्तूचे अंतिम मूल्य जे आहे ते ह्या ठिकाणी आपण घेत असतो. मग अंतिम मूल्य जे आहे, अंतिम मूल्य म्हणजे काय, आता हे पहिल्यांदा समजावून सांगतो अंतिम मूल्य कशाला म्हणायचं. आता पहिल्यांदा हे एक एक्झाम्पल जे आहे मी घेतलेले, हे 5 मिनिटासाठी पुसतो आपण, कोणा हेच एक्झाम्पल जे ते आपल्याला घ्यायचंय. आता वस्तूचं अंतिम मूल्य कशाला म्हणायचं हे पण कळलं पाहिजे ना, कशाला म्हणायचं. समजा एज एक्झाम्पल म्हणून आपण घेऊयात की आता काही कंपन्या आहेत जे आपल्याला आयतं पीठ जे आहे, म्हणजे गव्हाचं किंवा अन्य जे काही घटक आहेत आपले, जे काही धान्य आहे त्यांचं आयतं पीठ आपल्याला देतात. आता समजा आपण या ठिकाणी कंपनी आहे, समजा ही कंपनी घेतली XYZ ह्या नावची ही एक कंपनी आहे. ही XYZ काय कंपनी, हिचं काम काय की ही आपल्या कस्टमरला आयतं पीठ देते. म्हणजे समजा आता गव्हाचं जे काही पीठ आहे हे ह्या ठिकाणी ही विकते. काय विकते ही कंपनी, गव्हाची पीठ. ते आयतं विकते, नुसतं गहू आणून देत नाही तुम्हाला. त्याचं पीठ जे आहे हे अख्खं आयतं पीठ जे आहे ते तुम्हाला अवेलेबल करून देते बाजारपेठेमध्ये ही XYZ कंपनी. मग असं काय नाही की ही XYZ कंपनी हिला आपोआपच कुठे ते खान सापडली पिठाची आणि तिथनं उचललं आणि आपल्याला दिलं, असं होत नाही ना. गहू बनतो, पीठ कशाचं बनतं, गव्हाचं बनतं. मग समजा ही XYZ कंपनी, हिला कुणाकडून ते गहू विकत घ्यावं लागेल. समजा तिने 1 किलो गहू जो आहे तो विकत घेतला, 1 किलो गहू विकत घेतला, त्याची किंमत जी आहे ती त्याला बसली 5 रुपये. हे एक्झाम्पल म्हणून घेतोय. 5 रुपये जे आहे ते 1 किलो गव्हाला त्याला द्यावे लागले. त्यासोबत ह्याचं दळण आलं का नाही, आता याचं पीठ बनवायचं, ह्याला खर्च आलं समजा 2 रुपये जे आहे ह्याचा खर्च आलेला आहे. त्यासोबत गहू घेतला आपण 5 रुपयाचा, दळण घेतलं 2 रुपये जो आहे तो त्याला खर्च आलेला आहे. त्यासोबत ह्याला पॅकिंग केलेलं असेल काय तर पॅकिंग जो आहे तो समजा 1 रुपयाचा जो आहे हा पॅकिंग केलेला आहे ह्या ठिकाणी. मग नुसतं गहू, हे आता गहू पीठ बनलेलं आहे पण विकायचं कुठं, बाजारपेठेत न्यावं लागेल ना त्याला. मग त्याचा जो काही ट्रान्सपोर्ट चार्जेस जे आहे ना, वाहतुकीचा जो काही खर्च आहे तो देखील या ठिकाणी पकडला जातो. मग या ठिकाणी काय ते वाहतूक पण समजा 1 रुपये पकडली आणि हे विकलं किती जाईल, मग हे 5 हे 2 6 7 8 आणि 9 रुपये जे आहे ते बनवण्यासाठी खर्च आलेला आहे. आणि ह्यालाच आपण म्हणतो वस्तूचं अंतिम मूल्य. ह्यालाच काय म्हणतो आपण, वस्तूचे अंतिम मूल्य. वस्तूचे अंतिम, ह्यालाच वस्तूचं अंतिम मूल्य असं आपण म्हणतो. मग कळलं का वस्तूचं अंतिम मूल्य कसं काढतात. हे अतिशय इकॉनॉमिक्स मध्ये हा टॉपिक झालेला आपल्याला. जे कोणी बीकॉमचे असतील ना त्यांना हा टॉपिक जो आहे तो आधी शिकवलेला असतो कॉलेजमध्ये असताना. व्यवस्थित शिकला असेल त्यावेळेस तर ठीकच झालं. मग 1 किलो जो आहे अशा पद्धतीने वस्तूचं अंतिम मूल्य जे आहे ते काढलं जातं. आणि जीडीपी जो आहे तो ही किंमत पकडत नाही, जीडीपी काढताना किंवा ही पकडत नाही, ही पकडत नाही. त्याचं काय अंतिम मूल्य आहे, कितीला ही वस्तू बनवण्यासाठी, एखादी वस्तू बनवण्यासाठी किती खर्च आला, एकूण किती टोटल खर्च जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे ते म्हणजे या ठिकाणी वस्तूचं अंतिम मूल्य असतं. आणि 9 रुपये जे आहे, 9 रुपीज हे जे आहे ते या ठिकाणी वस्तूचं अंतिम मूल्य जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि हे जीडीपी मध्ये मोजलं जातं. अशा पद्धतीने ही जीडीपी मोजतात. मग एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण मगाशी, काही कंपन्या आहेत. मग जीडीपी मोजायचं कशाला, यामध्ये कोणकोणत्या कंपनीचा समावेश होतो हे देखील माहिती पाहिजे. उगाच कुठल्याही कंपन्या घेतल्या आणि जीडीपी काढायला गेलं तर निघत नसतं त्याचं. यामध्ये कोणत्या कंपन्यांचा जीडीपी मध्ये समावेश होतो हे देखील माहिती पाहिजे. आता समजा आपल्या देशामध्ये काही कंपन्या आहेत म्हणून मी सांगितलं होतं. ऍज एक्झाम्पल पहिल्यांदा घेतलं तर स्पेसएक्स ही एक कंपनी आहे. हिने किती उत्पादन केलं म्हणून सांगितलं होतं मी मगाशी, 50 रुपये. 50 सांगितलं. स्पेसएक्सने किती उत्पादन केलं, 50च केलं ना. त्यासोबत समजा आणखी एक कंपनी आपली, ती कोणती कंपनी, हे जिओचं मी नाव सांगितलं होतं.
एक एक्झाम्पल म्हणून घेतले, ह्याच्यापेक्षा अनेक ह्यांचं उत्पादन काही इतकं कमी नसतं. अनेक कोटीमध्ये ह्यांचं उत्पादन जे ते ह्या ठिकाणी मोजलं जातं. मग ही जिओ नावाची एक कंपनी आपली, हिने समजा 100 रुपयाचं उत्पादन जे ते घेतलेलं आहे. त्यासोबत आणखी एक कंपनी आपली एअरटेल नावाची एक कंपनी जी आहे, हे देखील एक महत्वाची कंपनी आहे देशातली. हिने काय केलं, हिने पण एक वस्तूचं एखादं उत्पादन घेतलंय आणि त्याचं जे काही मूल्य आहे ते 150 रुपये जे आहे ते त्याचं मूल्य आहे. मग हे अंतिम मूल्य आहेत सगळे. मगाशी मी सांगितलं अंतिम मूल्य कसं काढायचं, आणि हे सगळे घटक जे आहेत हे त्याच्या अंतिम मूल्यामध्ये येतात. मग ह्यांचं टोटल केले, ह्याचं 150 प्लस हे 250 आणि प्लस 300 रुपये जो आहे तो ह्या वेळेसचा जीडीपी आहे ह्यांचा. ह्यांचा जीडीपी किती झाला, 300 रुपये जो आहे, 300 होतं ना, 150 प्लस 50 200, 300 रुपये जो आहे तो ह्या ठिकाणी जीडीपी जो आहे तो निघाला. मग एक लक्षात घ्यायचं, आता जिओ जे आहे इंडियन कंपनी, एअरटेल जे ही देखील इंडियन कंपनी, आणि स्पेसएक्स कुठली कंपनी आहे, ती आहे युएसए ची कंपनी, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका ज्याला म्हणतो, युएसए ची कंपनी स्पेसएक्स हे. पण तिला देखील जीडीपी काढताना ह्या कंपन्यांमध्ये ह्या समावेश तिचा केला जातो. म्हणजे काय की जीडीपी काढताना कोणकोणत्या कंपन्या असाव्यात. आता जीडीपी जे आहे हे काढत असताना आपल्या देशामध्ये कोणकोणत्या कंपन्यांनी किती उत्पादन केले हे ह्यामध्ये मोजलं जातं. मग ती भले कंपनी इंडियन असो किंवा अन्य देशाची कोणतीही कंपनी असो, तिचा देखील जीडीपी काढताना यामध्ये समावेश केला जातो. आता एक व्यवस्थित सांगतो, पुन्हा एकदा नीट लक्षात द्या, जीडीपी मध्ये कोणकोणत्या कंपन्यांचा समावेश होतो हे कळलं की जीडीपी मध्ये अंतिम मूल्य येतं. ह्याचं कोणत्याही वस्तूच्या उत्पादनाचं अंतिम मूल्य हे जीडीपी मध्ये असते. हे सगळं कसं आहे, हे अंतिम मूल्य जे आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. हे अंतिम मूल्य वस्तूचं, म्हणजे अंतिम मूल्याच्या सहाय्याने जीडीपी काढतो. पण जीडीपी मध्ये कोणकोणत्या कंपन्यांचा समावेश होतो हे देखील माहिती पाहिजे ना आपल्याला. जीडीपी काढत असताना यामध्ये जे काही इंडियन कंपनी आहेत किंवा अदर देशाच्या कंपन्या आहेत, म्हणजे अन्य देशाच्या ज्या काही कंपन्या आहेत जे की आपल्या देशामध्ये स्थापन झालेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी एखाद्या वस्तूचं उत्पादन घेतं, अशा सगळ्या कंपन्या ह्या जीडीपी मध्ये ह्यांचा समावेश जो केला जातो. मग हे कळलं की आता ही स्पेसएक्स जसे युएसए ची कंपनी असली पण आपल्या देशात एखाद्या ठिकाणी स्थापन आहे का, समजा ही स्पेसएक्सचं एका उत्पादन जे आहे ते आपल्या देशामध्ये दिल्ली ह्या ठिकाणी घेत आहे. मग हिचा देखील जीडीपी काढताना स्पेसएक्स ही कंपनी युएसए ची असली असताना देखील तिचा जो काही समावेश तो जीडीपी मध्ये काढला जातो. अशा पद्धतीने हे जीडीपी जे आहे ते आपण मोजतो. एक महत्वाची गोष्ट, ही गोष्ट जी आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवा. दोन गोष्टी लक्षात ठेवा यामध्ये, की जीडीपी मध्ये कोणत्या मूल्याचा समावेश होतो. जीडीपी मध्ये फक्त आणि फक्त अंतिम मूल्य जे आहे त्याचा समावेश जो आहे तो ह्या ठिकाणी होतो. आणि जीडीपी मध्ये आपल्या देशाची कंपनी असो किंवा अन्य देशाची कंपनी असो, पण ती आपल्या देशामध्ये येऊन उत्पादन घेत असेल तर तिचा समावेश जीडीपी मध्ये होतो. म्हणजे आज एक्झाम्पल एवढंच लक्षात ठेवा की हा आपला देश आहे, काय हा आपला देश आहे, इथं एक व्यवस्थित काढू, हा आपला एक देश आहे आणि आपल्या देशामध्ये कुठेही ज्या ज्या ठिकाणी कोणतीही कंपनी स्थापन आहे, समजा ही मग युएसए ची असो किंवा आपल्या देशाची असो, आपल्या भूमीच्या आत म्हणजे आपली जी काही देशाची जी काही सीमा आहे त्या सीमेच्या आतमध्ये जेवढ्या काही कंपन्या आहेत ज्या आपल्या देशाच्या असतील किंवा अन्य देशाच्या असतील, ह्या ज्या वस्तूचं उत्पादन घेतात त्या वस्तूचं अंतिम मूल्य जे आहे ते जीडीपी मध्ये येतं. एवढं समजलं जीडीपी कसा काढायचं. मग आता जीडीपी काढला, मग हे झाले जीडीपीचं. मग ह्याच काय होतं, आता एखादी वस्तू आहे, हे जीडीपी कळलं कशा पद्धतीने काढतात, वस्तूचं अंतिम मूल्य आणि आपल्या देशाच्या सीमेच्या आतमध्ये उत्पादित झालेल्या वस्तूंचं अंतिम मूल्य जे आहे ते एवढंच जीडीपी मध्ये असतं. व्याख्या काय लक्षात ठेवायची जीडीपीची, की आपल्या देशाच्या सीमेच्या आत ज्याही कोणत्या कंपनीने वस्तूचं उत्पादन केलेलं आहे त्या वस्तूच्या उत्पादनाचं अंतिम मूल्य जे ते जीडीपी मध्ये येतं. ही जीडीपीची व्याख्या. मग ती कंपनी असं म्हणायचं नाही ती जपानची आहे मग तिचा आपल्या देशाशी काय संबंध, किंवा युएसए चे किंवा इटलीचे किंवा चायनाचे असं या ठिकाणी म्हणायचं नाही. आपल्या देशामध्ये आली ना ती कंपनी, आपल्या देशामध्ये उत्पादन घेत आहे ना, मग तिचा समावेश त्या तिने घेतलेल्या उत्पादनाचं जे अंतिम मूल्य जे त्याचा समावेश हे आपल्या जीडीपी मध्ये होतो. मग जीडीपी मध्ये काय असतं हे झालं. मग हे झाले जीडीपी. मग ह्याच असतं अजून एक, तो म्हणजे एनडीपी. हे जीडीपीचाच एक भाग आहे. हा कसा भाग आहे, हा जीडीपीचाच एक भाग आहे ज्याला म्हणतो एनडीपी. ह्याला म्हणतो नेट डोमेस्टिक प्रोडक्ट जे
ह्याला म्हटलं जातं. नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे NDP, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. आता असं होतं का की एखाद्या कंपनी आहे की ज्याने एखाद्या वस्तूचं उत्पादन घेतलेलं आहे की त्यामध्ये काही तुटफूट पण होत असते ना, काही वस्तू जे ते उत्पादन जे ते झालेलं आहे आणि विकायला जाता जाता मध्येच काय ते झालं आणि त्या वस्तू त्यातील काही वस्तूंचं नुकसान झालं, असं होत असेल ना का नाही. आज एक्झाम्पल समजा ही XYZ नावाची कंपनी, XYZ कंपनी हिने काय केलं, काही वस्तूंचं उत्पादन घेतलं, त्यामध्ये समजा आपण एक घेतलं की ह्याने काय केलं की बिस्किटचं उत्पादन घेतलेलं, सकाळी खातो ते बिस्किट, हा सोन्याचे हे XYZ जे ते बिस्किटाचं उत्पादन केलं आणि हे आता ही कंपनी उत्पादन केले आणि एका वेगळ्या कंपनीला दिलं की तू बाबा संपूर्ण देशामध्ये तू विक. मग ही कंपनी आपली ABC नावाची एक कंपनी आहे, हिने बिस्किटाचं उत्पादन केलं आणि हे बिस्किट पाठवलं ABC ह्या कंपनीकडे की तुला मी म्हणजे एक कंपनी असं समजा मी एखाद्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते वस्तू जे आहे ते विकण्यासाठी मी XYZ ABC ह्या अन्य कंपनीला दिलेलं आहे. मग ABC कंपनी काय केली, ते जे XYZ ह्या कंपनीकडून जेवढे काही बिस्किट आलेले आहेत ते सगळ्या देशामध्ये विकायचं काम जे ते कोणी केलं, ABC या कंपनीने केलं. मग काय झालंय, XYZ कंपनी कुठे आहे, समजा ही आहे दिल्लीला, ही कुठे आहे XYZ कंपनी कुठे आहे दिल्लीला आहे आणि ABC कंपनी समजा ही आहे चेन्नईमध्ये. ही कोणत्या ठिकाणी, ही आहे चेन्नई ह्या ठिकाणी जे तमिळनाडूमध्ये ही ABC ही कंपनी जे ती चेन्नई ह्या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येतं. समजा असं झालं की XYZ ह्या कंपनीने बिस्किट बनवले आणि हे पाठवताना समजा ह्याने जर समजा एक 100 बिस्किटाचे पुडे पाठवले, किती पाठवले, 100 जे आहेत ते बिस्किटाचे पुडे पाठवले. त्यामध्ये काय झालं की 10% बिस्किट जे आहेत ते डॅमेज निघाले. किती टक्के, 10% जी काही बिस्किट जे आहेत ते डॅमेज निघाले. मग 100चे 10% किती झाले, 10, म्हणजे मूळ किती आहे ते 90 बिस्किट जे आहेत ते ह्यांना मिळालेले आहेत. म्हणजे 100 बिस्किट XYZ ह्या कंपनीने त्यांना पाठवले. किती पाठवले, 100 बिस्किट पाठवले ह्या कंपनीला, पाठवले ABC ह्या कंपनीला पाठवले. पण जाता जाता काही बिस्किट जे आहेत ते बिस्किटाचे पुडे जे आहेत ते डॅमेज झाले. किती पुडे डॅमेज झाले, समजा 10 पुडे जे आहेत ते डॅमेज झालेले. ते डॅमेज आहे, हा कसा भाग आहे, डॅमेज झालं म्हणजे नुकसान झालं, काय ते तुटलं असेल, फुटलं असेल, काय झालेलं असेल, डॅमेज झाले. आणि मग हे चेन्नईला गेला तो माल, आता रस्त्यामध्ये काही ते डॅमेज झाले असेल आतमध्ये ठेवताना हे जे. मग ABC या कंपनीकडे गेले. ABC कंपनी काही डोळे झाकून घेते का माल, नाही घेत तसं. मग ह्याने काय केलं की बघितलं सगळं की काय 90 बिस्किटाचे पुढे हे चांगले आहेत, पण 10 बिस्किटाचे पुढे काय झाले, डॅमेज झाले. मग ही कंपनी घेत नसते. ABC कंपनी काय म्हणते, आम्ही फक्त तुमचे 90 बिस्किटाचे पुढे घेतो आणि राहिलेले जे काही तुमचे जे काही डॅमेज पीस जे आहेत ते तुम्ही पुन्हा घेऊन जाते. ते तुझं जे काही माल आहे ना तो पुन्हा घेऊन जा, XYZ कंपनीला सांगते. मग XYZ कंपनी पण ते 10 बिस्किटाचे पुढे जे आहेत ते पुन्हा घेऊन येते दिल्लीला. मग ज्यावेळेस आले त्यावेळेस जो काही मधला जो काही भाग आहे, जाताना GDP जो आहे तो मोजला गेला. GDP मोजताना हे 100 बिस्किटाचे पुढे जे आहेत त्यांचा मोजला गेला. मग ह्यातून काय केलं, आता हे जे काही डॅमेज पीस आहेत ना हे NDP काढायचं आपल्याला ह्याचा. मग NDP काढताना काय की डॅमेज जे काही पीस आहेत ना ते ह्यातून मायनस केले जातात. म्हणजे समजा ह्यातून 100 बिस्किटाचे पुढेचं मूल्य जे ते आपण GDP मध्ये पकडलं, समजा 1 रुपयाला 1 बिस्किट जे आहे ते अंतिम मूल्य असं समजा 100 बिस्किटाचे पुढे आहेत आपले आणि 1 रुपयाला 1 बिस्किट पुडा ह्याचं हे अंतिम मूल्य आहे त्या बिस्किट पुड्याचं. 1 रुपया जो आहे तो बिस्किटाचा अंतिम मूल्य असं समजा. आणि मग ते काय झालं, त्यातले 10 पीस जे आहेत ते डॅमेज निघाले. म्हणजे किती आहे, 10 जे आहेत, आता 100 आहे, 100 मायनस 10 जे आहेत हे मायनस जे डी म्हणजे डिप्लेशिएशन. डिप्लेशिएशन म्हणजे काय, ज्याला डिप्रिशिएशन पण म्हणतात. आणि ह्या म्हणजे काय की हे जे काही नुकसान झालेलं आहे किंवा ही जी काही तूट जी झालेली आहे ती या ठिकाणी मायनस होते. म्हणजे किती येते, फक्त 90 रुपये जे आहे हा NDP मध्ये मोजला जातो. म्हणजे काय की GDP मध्ये सगळं टोटली असतं आणि टोटली मध्ये जेवढं काही नुकसान झालेलं आहे ते आपण मायनस करतो NDP मोजताना. GDP मायनस डिप्लेशिएशन केलं की NDP जो आहे तो निघतो. म्हणजे आता NDP किती आला, फक्त 90 रुपया जो आहे तो NDP ह्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा देखील NDP मोजत असताना संपूर्ण देशामध्ये आपल्या देशाच्या सेवेच्या आत जेवढ्या काही कंपन्या आहेत, मग त्या आपल्या देशाच्या असतील किंवा अन्य देशाच्या असतील, त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूचं अंतिम मूल्य जे
ते ह्यामध्ये मोजले जाते जीडीपी आणि एनडीपी मध्ये. ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे काय जीडीपी मधून आता डिप्रिशिएशन जे आहे ते मायनस केलं की आपल्याला काय निघतो, एनडीपी जो आहे तो या ठिकाणी निघतो. आता मी मगाशी सांगितलेले एक्झाम्पल जर या ठिकाणी घेतले एनडीपी काढताना, आपण काय घेतलं होतं, स्पेस एक्स घेतली होती. या ठिकाणी स्पेस एक्स आहे, जिओ आहे, ते आपलं एअरटेल आहे. आपलं ह्या कंपनीने उत्पादन केलेलं होतं 50, 100 आणि ह्याने 150. त्यांची टोटल झाली होती 300 रुपये. जो तो टोटल झाली त्याला आपण काय म्हणलो, ह्याला जीडीपी म्हणतो. मग समजा हे जे काही स्पेसएक्सने जेवढे काही ह्या स्पेसएक्स कंपनीचं काय झालंय, 50 उत्पादन जे काही केलेलं आहे, 50 रुपयाचं जे काही उत्पादन केलेलं आहे, ह्यापैकी 25 रुपये जे आहेत हे त्या ठिकाणी डिप्रिशिएशन झाले. डिप्रिशिएशन जे आहे ते या ठिकाणी झाले किंवा डिप्लेक्शन ज्याला म्हणतो आपण, ती या ठिकाणी झाली. त्याला आपण आपल्या भाषेत घसासा असं म्हणतो. मग हे 25 रुपये जे आहेत की ह्यामधून डिप्रिशिएशन जो आहे तो मायनस होतो. हे डिप्रिशिएशन जे म्हणजे जेवढी तूट झालेली आहे, जेवढा या ठिकाणी डिप्रिशिएशन डिप्लेक्शन झालेलं आहे, वस्तूंचं जे काही नुकसान झालेलं आहे, समजा ह्या 50 पैकी 25चं नुकसान झालंय, बाकी हे व्यवस्थित आहे. जिओचं व्यवस्थित आहे, एअरटेलचं व्यवस्थित आहे. फक्त स्पेसएक्स कंपनी जे आहे त्याचा 50 पैकी 25 रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि ते ह्या ठिकाणी जीडीपी मधून मायनस केलं जातं. म्हणजे 300 मधून जर 25 गेले की ते येतं आपलं 275 रुपये. आणि ह्यालाच म्हणतो आपण जीएनपी. नाही, जीएनपी नाही, एनडीपी, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट जो आहे ते या ठिकाणी एनडीपी जो आहे तो अशा पद्धतीने काढला जातो. म्हणजे पहिल्यांदा जीडीपी काढला, जीडीपी जेवढं आलं अंतिम वस्तूचं मूल्य ते सगळं टोटल घेतलं या ठिकाणी. त्यातून समजा एखाद्या कंपनीचं नुकसान झालेलं आहे, त्याचा माल, त्याचं जो काही त्याचं जे उत्पादन आहे ते नुकसान झालं, किती 25 रुपयाचं नुकसान झालं. जीडीपी मधून डिप्रिशिएशन डिप्लेक्शन 25 रुपये काढून टाकलं बाजूला, राहिलेले 275 रुपये जे आहेत ते एनडीपी म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट जे आहे ते या ठिकाणी अशा पद्धतीने काढलेलं आहे. आणि ह्याला म्हणतो ही जी काही किंमत असते ही शुद्ध किंमत म्हणून ओळखली जाते. आणि ह्यामध्ये कसं असतं, जीडीपी मध्ये सगळं भेळमिसळ असते, सगळं तुटलेलं असो चांगलं असो सगळं ह्या जीडीपी मध्ये येतं. पण एनडीपी मध्ये तसं होत नाही. एनडीपी मध्ये जेवढ्या काही शुद्ध वस्तू जेवढ्या आहेत, जेवढं तुमचं शुद्ध उत्पादन जे आहे तेच फक्त एनडीपी मध्ये कॅल्क्युलेट जे आहे ते केलं जातं, मोजलं जातं एनडीपी काढताना. हे झालं जीडीपी आणि एनडीपी बद्दल ही गोष्ट तुम्हाला समजली. आता आपण बघूया की जीडीपी झालं, हे एनडीपी झालं. आता आणखी एक तसंच एक शब्द आहे, तो म्हणजे काय, आणखी एक तशीच बाजू आहे ती म्हणजे जीडीपी बघितलं आपण, त्यासोबत आपण आणखी एक असतो तो म्हणजे जीएनपी. जीएनपी जो आहे तो ह्या ठिकाणी असतो. आता जीएनपी म्हणजे काय हे ह्या ठिकाणी नेट लक्षात घ्या. त्याला म्हणतो आपण ग्रॉस नेट प्रोडक्ट. मगाशी काय बघितलं आपण, हे बघितलं जीडीपी, त्यातून मायनस केलं आपण एनडीपी, मायनस केलं डिप्रिशिएशन आणि काय निघालं खाली एनडीपी निघालं. ते काय आहे, जीएनपी आहे. हा भाग मगाशी झालेला आपला जीडीपी मायनस डिप्रिशिएशन हे मायनस केलं आणि खाली काय आलं आपलं एनडीपी नेट डोमेस्टिक प्रोडक्ट जे आहे ते आपण काढलं. मग आता ही जीएनपी आहे. जीएनपी म्हणजे काय, आता जीएनपी म्हणजे काय की ह्यामध्ये पण वस्तूचं अंतिम मूल्यच असतं. म्हणजे वस्तूचं उत्पादन होण्यासाठी जेवढा काही खर्च आलेला आहे, टोटल जेवढं काही आलेलं आहे तर त्याची अंतिम मूल्य आहे हे देखील जीएनपी मध्ये देखील वस्तूचं अंतिम मूल्यच घेतलं जातं. असा क्वेश्चन असतो की जीडीपी मध्ये काय वस्तूचं कोणतं मूल्य घेतलं जातं, अंतिम मूल्य, आणि जीएनपी मध्ये देखील वस्तूचं अंतिम मूल्य घेतलं जातं. फक्त एवढं. मग ह्यात काय आहे, काय वेगळे पण काय आहे दोघांमध्ये, जीडीपी मध्ये आणि जीएनपी मध्ये काय वेगळं आहे, हे आपलं जीडीपी आणि हे जीएनपी. ह्यांच्यामध्ये वेगळं पण जे आहे हे काय आहे हे या ठिकाणी आपल्याला बघायचं. आता जीएनपी मोजताना काय असतं, या ठिकाणी आपल्या देशाचं उत्पादन मोजलं जात नाही. आपल्या देशाचे व्यतिरिक्त अन्य देशामध्ये आपल्या देशाची कंपनी, म्हणजे समजा समजा एखादी टाटा कंपनी आहे. टाटा कंपनी काय आपल्याच देशात आहे का फक्त, नाही, अन्य देशामध्ये देखील टाटा कंपनीचे अनेक प्रोजेक्ट जे आहेत ते ह्या ठिकाणी चालू आहेत आता सध्याला. मग ते मोजलं जातं जीएनपी मध्ये. समजा या ठिकाणी एक कंपनी
जिओ, पुन्हा ती एअरटेल, पुन्हा ह्या ठिकाणी टाटा ग्रुप, त्या ठिकाणी आणखी एक घेऊ स्पेस एक्स. या ठिकाणी थोडी कंपनी वाढवलेली. आता ह्या कंपनी जे भले ह्या इंडियन कंपनी आहेत, ह्यातले जिओ असेल, एअरटेल असेल, टाटा असेल, ह्या इंडियन कंपनी आहेत. पण ह्या ठिकाणी हा जो काय प्रोजेक्ट जो आहे आता ह्यांचा चालू आहे समजा इटलीमध्ये. इटली जो आहे त्या ठिकाणी इटलीमध्ये ह्यांचा प्रोजेक्ट जो आहे तो चालू आहे. ह्या चारही कंपन्या इटलीमध्ये देखील स्थापन आहेत, त्या ठिकाणी देखील उत्पादन जे आहे ते घेत आहे. मग जीएनपी मोजताना केवळ इंडियन कंपनी ह्या ठिकाणी घ्यायचे आहेत तुम्हाला. समजा ह्या स्पेसएक्सने समजा 50 रुपयाचं उत्पादन घेतलं, वाढ काही केली नाही आपण. जिओने 100 रुपयाचं केलं, एअरटेलने 150चं केलं आणि टाटाने पण समजा 50चं केलं. मग ह्या ठिकाणी काय झालं, 50चं केलं. मग हे तुम्हाला सोपं जाईल. मग आता जीएनपी मोजत असताना हे आपल्या देशामध्ये उत्पादन होत नाही काय, आपल्या देशामध्ये जेवढं काही उत्पादन झालं ते फक्त जीडीपी मध्ये मोजलं आपण. मग ह्या जीडीपी मध्ये आपल्या देशातील कंपन्या आणि अन्य देशातील कंपन्या अशा दोन्ही कंपन्या आल्या. पण या जीएनपी काढत असताना आपल्या देशाचे कंपनीज फक्त मोजायचे. पण ते कुठे आहेत, ते अन्य देशामध्ये स्थापन आहेत, इटलीमध्ये स्थापन आहेत. आता इटलीमध्ये पण टाटाच्या गाड्या ज्या आपण जे इथं बघतो त्यासच टाटाचे काही आधुनिक गाड्या किंवा ह्याच गाड्या ज्या आहेत त्या टाटाची कंपनी इटलीमध्ये पण आहेत किंवा अन्य देशामध्ये पण आहेत. त्यामुळे ह्या कंपन्या केवळ आपल्या देशातच आहेत, मग बाहेरच्या देशात आहेत की नाही असं ह्या ठिकाणी क्वेश्चन नको आहे. काय की ह्या कंपन्या अन्य देशामध्ये देखील त्यांचं काम घ्यायचे चालू आहे. त्यामुळे स्पेसएक्स कंपनी आहे, त्याने 50चं उत्पादन घेतलं, जिओने 100चं घेतलं, एअरटेलने 150, टाटाने 50चं उत्पादन घेतलं. आता आपल्याला मोजायचं जीएनपी काढायचं याचा. आणि हे कुठे काढायचं, इटलीमध्ये ह्यांचं उत्पादन घ्यायचं चालू आहे. मग एक आहे की फक्त जीडीपी आणि जीएनपी काही काढा की वस्तूचं अंतिम मूल्य मोजायचं असतं आणि हे सगळं काही लिहिलेलं अंतिम मूल्य आहे. मग जीएनपी काढताना ही स्पेसएक्स कुठली कंपनी, ही यूएसए ची कंपनी, ही घेतली जात नाही. मग घ्यायचं काय ह्यामध्ये, ही जिओ घ्यायचं, ही इंडियन कंपनी आहे, एअरटेल पण इंडियन आहे, टाटा पण इंडियन आहे आणि ह्या कंपन्या ज्या आहेत त्या घेतल्या जातात. मग ह्यांचंच फक्त जे आहे ते ऍडिशन जे बेसिस जे ती केली जाते. 100 + 150, 250 + 50, 300 रुपये जो आहे तो ह्या ठिकाणी आपला आलेला जीएनपी जो आहे तो ह्या ठिकाणी आलेला आहे. जीएनपी किती आला आपला, 300 रुपये जो आहे तो आलेला आहे. मग ह्यामध्ये फक्त इतकंच आहे की आपण जीडीपी काढतो त्यावेळेस आपण देशाची सीमा जी आहे ती ह्या ठिकाणी बघत असतो. हे व्यवस्थित लिहितो. म्हणजे जीडीपी ज्यावेळेस आपण काढतो ना, आता हा आपला देश आहे आणि जीडीपी मध्ये काढत असताना जीडीपी हा केवळ आपल्या देशामध्ये स्थापन असलेल्या कंपन्यांमध्ये काढला जातो. मग ह्यामध्ये विचार केला जात नाही की ती कंपनी आपल्या देशाची का अन्य देशाची कंपनी. त्यामध्ये सगळ्या कंपनी येतात, जीडीपी मध्ये सगळ्या कंपनी येतात. आणि जीएनपी काढताना ह्या देशाच्या सीमेच्या बाह्य जो काही भाग आहे, म्हणजे समजा इथे कुठला देश आहे, इथे एखादा देश आहे, ह्या देशामध्ये जेवढ्या काही इंडियन कंपन्या आहेत हे जीएनपी मध्ये मोजतात. हे कशामध्ये येतं, हे जीएनपीचा भाग आहे. आणि यामध्ये कुठल्या कंपन्या पाहिजेत, फक्त इंडियन कंपन्या पाहिजेत. यामध्ये कोणत्या कंपन्या पाहिजेत, इंडियन कंपन्या ज्या आहेत त्यांचा समावेश फक्त जीएनपी मध्ये होतो. आणि ह्या कंपन्या कुठे पाहिजेत, देशाच्या बाह्य भागात, म्हणजे आपला देश जो आहे तो सोडून अन्य देशामध्ये असलेल्या जे काही इंडियन कंपन्या आहेत त्याच त्यांचं जे काही त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूचं अंतिम मूल्य जे तेच फक्त ह्या ठिकाणी जीएनपी काढताना मोजलं जातं. कळलं जीडीपी आणि जीएनपी मधलं हे. आता स्पेसएक्स ही कशी आहे, ही पण इटली मध्येच आहे. म्हणजे भले यूएस ची कंपनी आहे पण टाटा, जिओ, एअरटेल यांच्यासोबत इटली मध्येच काम करत आहे. पण जीएनपी काढताना काय म्हणलं मी, फक्त इंडियन कंपन्या ज्या आहेत त्या ह्या ठिकाणी विचारात घ्यायच्या आहेत. मग जीएनपी जसं आपण जीडीपी मायनस डेप्रिशिएशन केलं ना, ह्या ठिकाणी डेप्रिशिएशन केलं आणि तसंच ह्या ठिकाणी देखील आपल्याला ह्या ठिकाणी डेप्रिशिएशन जे आहे ते ह्या ठिकाणी मायनस केलं की आपल्याला मिळतो ह्या ठिकाणी जीएनपी मायनस डेप्रिशिएशन केलं की मिळतो एनएनपी. काय मिळतं आपल्याला, एनएनपी जो तो मिळतो. आणि ह्या ठिकाणी जो आहे तो जीडीपी मायनस डेप्रिशिएशन केलं की या ठिकाणी आपल्याला काय मिळालं, एनडीपी जो आहे तो मिळालेला आहे. म्हणजे हा डिफरन्स जो आहे हा व्यवस्थित समजून घ्या. जीडीपी काय, आपल्या देशामध्ये जेवढ्या काही कंपन्या आहेत, मग इंडियन कंपनी असेल किंवा अन्य देशाची कंपनी आहेत, त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूचं अंतिम मूल्य जीडीपी मध्ये मोजतो. जीएनपी मध्ये काय मोजतो की आपल्या देश सोडून अन्य देशामध्ये केवळ इंडियन कंपन्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूचं अंतिम मूल्य हे जीएनपी मध्ये मोजतो.
आणि ह्या जीडीपी मधून डिप्रिशिएशन म्हणजे जे काही वस्तूची जी काही नासधूस झालेली आहे, तूट झालेली आहे, वस्तू जे काही नुकसान झालेले ते डिप्रिशिएशन डिप्लेक्शन जे ते मायनस केलं की आपल्याला एनडीपी मिळतो. आणि जीएनपी मधून पण डिप्लेक्शन जे आहे ते मायनस केलं की या ठिकाणी एनएनपी जो आहे तो या ठिकाणी मिळतो. मूळ दोनच घटक आहेत, काय जीडीपी आणि जीएनपी. फक्त डिप्रिशिएशन डिप्लेक्शन जो काही भाग आहे तो या ठिकाणी मायनस केला जातो आणि एनडीपी आणि एनएनपी जो आहे तो या ठिकाणी काढला जातो. लक्षात एवढेच ठेवा की जीडीपी कशात, जीडीपी मध्ये कोणत्या कंपन्यांचा समावेश होतो, जीएनपी मध्ये कोणत्या कंपन्यांचा समावेश होतो. दोघांमधून पण डिप्रिशिएशन मायनस केलं जातं, वजा केलं जातं. आणि जीडीपी मधून फक्त जी नाव जातं, तर इथं पण जी नाव जे आहे ते गेलेलं आहे. डीपी आहे तसंच आहे, त्या ठिकाणी एनपी आहे तसंच आहे, फक्त जी जाऊन त्या ठिकाणी एन जे आहे ते येतं. म्हणजे जीडीपी मायनस डिप्लेक्शन एनडीपी आणि जीएनपी मायनस डिप्लेक्शन एनएनपी जो आहे तो या ठिकाणी काढलेला आहे. अशा पद्धतीने आपले मोजलं जातं. आणि या दोन्हीही घटकामध्ये कोणतं मूल्य घेतलं जातं, फक्त एकच आहे, अंतिम मूल्य. वस्तूचं कोणतं मूल्य घेतलं जातं, वस्तूचं अंतिम मूल्य जे आहे ते हेच या ठिकाणी मोजलं जातं, अन्य काही मोजलं जात नाही. जीडीपी असेल किंवा जीएनपी असेल त्यामध्ये काय मोजतो आपण, फक्त वस्तूचं अंतिम मूल्य जे आहे ते या ठिकाणी मोजलेलं आहे. हा टॉपिक जो आहे तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल. जीडीपी काय कशाला म्हणतात, जीएनपी कशाला म्हणतात, त्यामध्ये कुठलं मूल्य घेतलं जातं, दोघांमध्ये वस्तूचं अंतिम मूल्य घेतलं जातं. जीडीपी मध्ये आपल्या देशामध्ये जे काही आपल्या कंपन्या आहेत, इंडियन कंपन्या आहेत किंवा अन्य देशाची जेवढ्या काही कंपन्या आहेत त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूचं अंतिम मूल्य जीडीपी मध्ये येतं. आणि जीएनपी मध्ये आपला देश सोडून अन्य देशामध्ये केवळ इंडियन कंपन्यांनी जेवढं काही वस्तूचं उत्पादन केलेलं आहे ते या ठिकाणी जीएनपी मध्ये मोजलं जातं. आणि या दोन्ही जीडीपी असेल किंवा जीएनपी असेल त्यांचं यामध्ये फक्त आणि फक्त वस्तूचं अंतिम मूल्य जे ते विचारात घेतलं जातं. हा जीडीपी आणि जीएनपीचा जो काही जे काही दोन संकल्पना हे या ठिकाणी आपल्या व्यवस्थित समजले असतील. आणि या ठिकाणी हे संपतात दोन्ही संकल्पना. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच जे काही आपलं चॅनल जे आहे याला सबस्क्राईब जे आहे ते करून ठेवा, जेणेकरून